कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मोना आवरलं का ग? हो आवरतीये। रुपाली गोड करा काहीतरी। काय अपर्णा कामावर जातीये, त्याचा आनंद साजरा करायला हवा ना। स्वप्नील सर, अहो आम्ही कधीच सुरुवात केलीये। बापू आजकाल मोनाच्या हुशारीने काम करते ना, ते बघून मला लय भारी वाटते बरं का। अहो मी नेहमीच हुशारीने काम करते हा। काय झालं मामा? मने हुशारीने काम करते। अरे फोनवर एकाला पैसे देऊन बसली होती, आठवतंय का तुला? तुम्हाला ना बायकोच्या कमतरताच दिसतात हो, तुम्हाला कधी चांगलं दिसलेलंच नाहीये। मोना अगं कौतुक केलं मी तुझं, तू उगाच मी उगाच बापू, अहो तुम्ही यांना सांगा, नाहीतर मी दिप्या, अरे असं का करतोस रे? ती दिवसभर काम करत असते की नाही घरात, आणि तिला काय पण बोलतोय तू? आहे का आता? म्हणजे मी काय खोटं बोलते का बापू? दिप्या, अरे चुका होत असतात माणसांकडनं, म्हणून असं बोलतात का? हा असं असं अजून मोठं ना आता तुम्ही। मामा अरे मम्मा बघ कशी चिडलीये। लवकर माफी माग नाही तर मोना गंमत केली ग मी, सॉरी माफ कर मला। आता कसं? मोना अगं माफी मागणारा नवरा मिळायला नशीब लागतं बाई। बापू आलो जरा, मला काम आहे। तुम्ही कुठे? अर्जुन उशीर केला? हा जरा कामाचा लोड होता। अपर्णा अगं तुझ्या कामाची बातमी आज आम्ही टीव्हीवर बघितली, एवढं भारी वाटलं ना। आप्या, तू कामाला चांगली सुरुवात केलीस ना, म्हणून जेवणात आज गोड केलंय। जा पटकन आवरून या। आलेच। काय झालंय रे? तू काय बोललाय का तिला? अहो नाही ते जरा कामाचा लोड होता ना, म्हणलं ना मी, आणि त्यात जरा ते अशक्त पण आहे, त्यामुळे जरा। हा पण दाजी एवढी नाराज नसते ती कधी। अरे दिप्या, तुला तिचा स्वभाव माहिती आहे ना। आता ती म्हणते त्या माणसाला शोधायचंच ज्यांनी हे सगळं घडून आणलं। आता त्याला शोधणं काय एवढं सोपं नाही ना। आता तो सापडत नाही ना, तोपर्यंत अशी शांत शांत राहणार बघ। अर्जा, अरे होईल सगळं नीट हा। एक एक करून सगळ्या गोष्टीत तुम्हाला यश मिळेल। हा खरे, आलो आवरून। कलेक्टर ऑफिस मध्ये अपर्णा मॅडम साठी मंदिर आहे, मंदिर असं म्हणलं होतं अर्जुन साहेब। आणि मी काय केलं, त्यांनी बंद करून ठेवलेल्या फाईलवर खुशाल सह्या करून आले मी। दिप्पे अगं तू खोळी आहेस का? तू काय केलंय कळतंय का तुला? अगं दीपी, तू अशा माणसाला मदत करून आलीस ज्याने 10 लोकांचे जीव घेतला। बावळट आहेस का तू? तुला कळलं का? आणि तरी अर्जुन साहेब मला म्हणले होते काय झालं तरी तुझ्यावर येऊ देणार नाही मी। आणि मी काय केलं, मी त्यांनाच अडकून ठेवलंय। ती लई खोळी आहेस तू। अगं बुद्धीला काय गण चढला वे तुझ्या? काय दिघायला लावला रे? सगळा पसारा करून ठेवला। हे जा पाणी घेऊन ये जा। आधी बोल। दादा ऐक की, लय मोठी चूक केली दादा मी। और मी खुशाल जाऊन सह्या करून आली की। काय? अगे तू काय डोक्यावर पडली का? अगं एक नंबर काम केलंयस तू, एक नंबर। आता आपले दिवस बदलणार म्हणजे बदलणार। दादा खुळ आहेस का तू? अर्धा अर्धा तुला कळू राहिलं का?
आपण अशा माणसाला मदत केली ना ज्यानं 10 लोकांची खून केला गुन्हेगार आहे तो. लई शाने दीपे तू, जास्त विचार करू नको. आता इवळायचं बंद कर पहिलं. मी लवकर जाऊन पैसे घेऊन येतो. दादा तुला कळू राहिलं का तू काय बोलू राहिला? अरे खुळा आहेस का तू? नाही नाही तू मला इथनं बाहेर घेऊन जा. मला हे नाही जे पुरायला मला नाही जगता येणार असं. दीपे काळजी करू नको, मी आहे ना. हा एकदा का पैसे मिळाले ना की जाऊ आपण गावाकडे निघून. चल ठेव फोन आता. ए बाबे यार पाणी आणखी. ए राजा, वा 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 वा, आम्हाला आता घरपोच पैसे मिळणार वाटतं. तुमचं काम झालंय बरं का. मी शर्ट घालतो, आपण जिजीला भेटायला जाऊ. ए ओ मला कशाला पकडलाय, सोडा मला. जास्त बडबड न करता चल इथून, नाहीतर इथंच मुर्दे पडते सगळ्यांचे. हो पण माझ्या बहीण तुमचं काम केलंय ना. आम्हाला फक्त जीजींची ऑर्डर कळते. चल सोडा मला, सोडा की मला कशाला पकडला. फुट चल. ए चल. समजा लोकांनी मला एवढं जीव लावलं, एवढा विश्वास ठेवला माझ्या, एवढं प्रेम केलं माझ्यावर. मी काय केलं? दीपे तुला इथं जायचंय पण ह्याची माफी मागायची ग. सोन्यासारखी माणसं आहेत सगळी, त्याची मागू माफी. तर बोलता बी येणार नाही त्यांच्या समोर जाऊ. लिहून देऊ का सगळं? चिठ्ठी लिहू का? दादा पाणी मिळेल का? हो देतो ना. काय लागलं बाई एवढं तुम्हाला? आणि तो कुठं लागले? अपघात झाला होता. फोन आहे, फोन द्या ना मला. असं कसं? मोबाईल घेऊन पळून मिळून गेलात तर? माझा अपघात झालाय, मला मदत हवी. मला फोन मिळेल का? मला प्लीज फोन द्या ना तुमच्यापैकी कोणाचा तरी. काय बोलता? मदत करतो की, फक्त कुठं कुठं कशी करायची तेवढं सांगा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.